आता आपण बघत काही महत्त्वाच्या बातम्या न्यूज टॉप 9 मध्ये। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरलं। भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू। पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवादी अजूनही काश्मीरमध्ये सूत्रांची माहिती। पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्यात सलग 5व्या दिवशी पाक लष्कराकडून सीमेवर गोळीबार। कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या लष्कराला चोख प्रत्युत्तर। भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या आयएसआयकडून वापर। भारतातील टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। पंजाबमधील टोल नाक्यांना आयएसआयचे फोन व्हिडिओ सबूत। संयुक्त राष्ट्रसंघात योजना पटेल यांच्याकडून पाकिस्तानची पोलखोल। पाकच्या संरक्षण मंत्र्यांच्या मुलाखतीचा भारताकडून उल्लेख। पहलगाम हल्ल्याच्या व्हिडिओत दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं। झिपलाईन ऑपरेटरची एनआयए चौकशी होणार, तर सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाणार। जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या भरदेवा परिसरात पर्यटक येण्यास सुरुवात। पर्यटक मौजमस्ती करत असल्याचा व्हिडिओ समोर। भारतीय व्यापारी पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवणार। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय। भुवनेश्वरमधील बैठकीत 26 राज्यातील 200 व्यापारी नेते सहभागी। युद्धासाठी आम्ही तयार आहोत, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान। दोन्ही देशांनी अणुबॉम्बचा वापर करू नये असे वक्तव्य। सैन्य कोणत्याही ॲक्शनसाठी तयार, तिन्ही सैन्य दल सज्ज। पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची माहिती।